की माऊलींचं दर्शन घ्या. एवढं प्रसन्न आणि जे माऊलींचं तेज आहे ते वर्णन नाही करू शकत आपण. मित्रांनो, आता इथे आपण राहिला होतो या हॉटेलमध्ये. याच्या 5व्या मजल्याला मस्त छान झोप झाली. रात्रीचा प्रवास झाला होता पण झोप खूप छान झाली. आता मस्त फ्रेश होऊन आवरून आता आपण निघालो आहे पांडुरंगाच्या दर्शनाला. तर आता आपल्या हॉटेलमध्ये सगळ्यांना बाईक हॉटेलचे छोटे मालक आपल्याला मिळालेत. नाव काय बेटा? शौर्य. पूर्ण नाव? शौर्य सागर सुगंधी. शौर्य सागर सुगंधी. सुगंधी. तर आपला छोटा मित्र शौर्य सागर सुगंधी यांच्या हॉटेलला आपण थांबलो होतो. तर चला शौर्याला आता बाय करूयात आपण आणि निघूयात मंदिरामध्ये. जाताना थोडा नाश्ता करूयात मध्ये आणि मग बाप्पाचं दर्शन घेऊयात कारण भूक लागली आहे खूप. तर चलो गाईज. वा आज शनिवारचं पंचमुखी मारुतीचं दर्शन घेऊ. आज शनिवार मस्त आणि पंचमुखी मारुतीचं स्थान इथे आहे. मारुतीचं दर्शन आपण घेऊयात. मित्रांनो, ऑलमोस्ट आता 400-500 मीटर तर आपल्याला चालून झालं आहे आणि तरी अजून लाईन आहेच. हे साधारण आम्ही ज्या माणसांना विचारलं त्यांचं म्हणणं जवळजवळ 1.5 किलोमीटरची लाईन आहे आणि ती पूर्ण व्हायला 5 ते 6 तास तरी लागतील आणि लाईन अजून वाढतच चालली आहे. मित्रांनो, मस्त छान गरमागरम साबुदाणा वड्यांचा नाश्ता केला आहे आपण. आईंनी मस्त छान एकदम गरमागरम वडे आपल्याला खायला दिलेत. रस्त्याच्या दुतर्फा प्रसादाची दुकान आहेत सर. आणि इथे मित्रांनो दर्शन मंडप. मित्रांनो, थोडी मोठी दर्शन मंडप लाईन आहे आणि आपण जी लाईन बघितली साधारण 1.5-2 किलोमीटरच्या लाईन. त्यानंतर इथे हे 5 मजल्याची बिल्डिंग, याच्यामध्ये सुद्धा परत वारकऱ्यांना लाईनसाठी फिरावं लागतं आणि मग पुढे दर्शनासाठी जावं लागतं. देवात लागत या पंढरपुरात हो, या पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत लगीन देवात लागत, सोन्यात मासिक लगीन देवात लागत. मित्रांनो, तर आपण दर्शन घेऊन आलो आहे. मुखदर्शन घेतलं पण मित्रांनो खरं सांगतो हा अनुभव नक्की घ्या. आत्तापर्यंत या परिसरामध्ये 2-3 वेळा येऊन गेलो पण देवाचं दर्शन घेतलं नव्हतं. कळस दर्शन घेऊन गेलो होतो. पण मी तुम्हाला नक्की सांगेन की माऊलींचं दर्शन घ्या. एवढं प्रसन्न आणि जे माऊलींचं तेज आहे ते वर्णन नाही करू शकत आपण. ते तुम्ही अनुभवणंच गरजेचं आहे. तर मी नक्की सांगेन तुम्ही या, नेहमी दर्शनाला या आणि दर्शन लाईनीत घ्या. जे नियम आहेत नियमांचे पालन करून घ्या. गर्दी बघून आपण कळस दर्शनाचा निर्णय घेत होतो पण माऊलींनीच आपल्याला सांगितलं की नाही, तुम्ही मुखदर्शनाच्या रांगेमध्ये जा, तुमचं दर्शन लवकर होईल. आणि त्यांचं ऐकून आपण दर्शन घेतलं आणि खरंच सुंदर हा अनुभव खूप छान होता. तर आता आपण इथून प्रसाद वगैरे घेण्यासाठी इथून दुकानातनं घेतो आहे. तुला कधी आलात इथे श्री प्रसादिक भांडार, इथून नक्की या. खूप छान प्रसाद मिळतो इथे. दादांकडनं प्रसाद घेऊन नक्की जा. चला, रामकृष्ण हरी. मंदिर परिसरातलं दर्शन घेऊन आता आपण चाललो आहे चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी, तो पहा विठेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. पण लहानपणापासून हे भजन ऐकत आलो आहे
तोच चंद्रभागेचं तीर, त्या तीरावरच आपण चाललो आहे. पुंडलिक महाराजांचं मंदिर इथे आहे मित्रांनो. इथे बोट पण आहे, बोटीची सफर पण इथे करता येते. एकदम सूर मारशील काय पाण्यात मारशील? हां गुपशी. लहान लहान मुलं मित्रांनो इथे एन्जॉय करताना. अरे तिकडे निघाला तो. चला तर मित्रांनो पंढरपूरवरून आपली धन्नो निघालेली आहे. खूप छान असं मुखदर्शन करून आता आपण निघालेलो आहोत पुढच्या दिशेने. तर चला. तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहोत कुठल्या मोरगावच्या दिशेने. आणि तुम्ही पाहू शकता रस्त्यामध्ये ऊसाच्या गाड्या, म्हणजेच आता ऊसाचे साखर कारखाने जोरदार चालू झालेले आहेत. आणि गाळपासाठी हा ऊस जात आहे कारखान्यामध्ये. रस्ते देखील पाहू शकता तुम्ही, खरोखरच खूप छान असे रस्ते. तर मित्रांनो आता आपण रस्त्यामध्ये खूप सारे ट्रॅक्टर पाहिले, जे तुम्हाला मी दाखवत होतो. ते सगळे या आता साखर कारखान्यात येतात. तुम्ही पाहू शकता या अशा प्रमाणात साखर उत्पादन केलं जातं. साखर कारखान्याचं नाव वगैरे तर आपल्याला माहीत नाही. मित्रांनो तुम्ही पाहू शकता बारामती तालुक्यात खूप मोठी अशी ऊसाची शेती. आता सगळा हा ऊस तोडून साखर कारखान्यामध्ये नेला जात आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे बैलगाडीतून आणला जातो सगळा ऊस आणि मोठ्या ट्रॅक्टरमध्ये घेऊन कारखान्याच्या दिशेने जात असतो. आगरी लाईफ म्हणून आहे. आगरी लाईफ. हां मित्रांनो आत्ताच आपण जेवायला थांबलो होतो. इथे खूप छान असं चुलीवरचं मटण तुम्ही बघू शकताय. असे चुलीवर छान मस्त चुलीवरचं मटण आणि भाकरी मस्त दणदणीत दाबून ताव मारला आहे आपण. आणि हे मामा त्यांचं हॉटेल आहे. मामा नाव काय तुमचं? रमेश नारायण. अच्छा. आणि आपल्याला इथे जर खायचं असेल तर कुठे यायला लागेल? पत्ता आपल्या हॉटेलचा मोरगाव बारामती रोड. अच्छा. लोणीपट्टी चौक. अच्छा लोणीपट्टी. अच्छा. खरंच मामांनी आणि त्यात आवडलेली गोष्ट म्हणजे मामांचा आग्रह की स्वतः येऊन आपुलकीने ते आपल्याला खाऊ घालतात. तर खरंच धन्यवाद मामा. खरंच खूप छान जेवण होतं आणि खरंच खूप मजा आली आम्हाला. तर नक्की पुढच्या वेळेला इकडे आलो की नक्की हे ठिकाण तर फिक्स आमचं जेवायचं. तर तुम्ही पण सगळेजण नक्की या आणि हॉटेल स्वागत मटण खानावर नक्की इथला आस्वाद घ्या. तर चला मित्रांनो आता पुढच्या प्रवासात निघाल. हे बघा हे दादा एक आहेत, यांनी पण आत्ता आमच्यासोबत जेवायला होते. दादा तुमचा रिव्ह्यू कसा होता? कसं होतं जेवण? घरगुती जेवण. येस नक्की. चला थँक्यू. Like, comment, and subscribe. Like, comment, and subscribe. Like, comment, and subscribe.